आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज। मनामध्ये धरून राग, पुतण्यानेच काकाच्या शेतातील गोठ्याला लावली आग। आगीत झाले लाखो रुपयांचे नुकसान। रिसोड तालुक्यातील ग्राम मोप येथे घडला प्रकार। प्राप्त माहितीनुसार मोप येथील नवनाथ काटकर यांचे कन्हेरी शिवारात शेतामध्ये शेतमाल व वस्तू ठेवण्यासाठी गोठा बांधलेला आहे। परंतु काही दिवसापासून नवनाथ काटकर व त्यांचा पुतण्या राजू काटकर यांच्यामध्ये वाद सुरू होता। घटना घडण्या अगोदर आरोपी राजू काटकर यांनी नवनाथ काटकर यांच्या बहिणीला फोन लावून गोठा जाळण्याची धमकी दिली होती। घटना घडलेल्या दिवशी रात्री 10 वाजता नवनाथ काटकर हे जेवण करून शेतीमध्ये गेले असता संपूर्ण गोठा जळून खाक झाला होता व आरोपी राजू काटकर सुद्धा घटनेच्या ठिकाणी दिसून आला। गोठ्यामध्ये 10 पोते गहू, स्प्रिंकलर सर्ट तसेच 10 ट्राली तुरीचे कुटार जळून खाक झाले। अंदाजे 2 ते 3 लाख रुपयाचे नुकसान झाले आहे। नवनाथ काटकर यांनी रिसोड पोलीस स्टेशनकडे धाव घेऊन आरोपी राजू काटकर यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे। पुढील तपास रिसोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली API गीते करीत आहे।